नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेट्सबद्दल बोलणार आहोत, जे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे आणि या अपडेटचा रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 410 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -11.50%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.41 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2,500 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, IOL केमिकल्स गेट्स बोर्ड नोट फॉर 1:5 स्टॉक स्प्लिट, रेकॉर्ड डेट एक्सपेक्टेड सून. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी आतापर्यंत IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट किंवा एक्झिट अनाऊन्स केलेली नाही, परंतु ही कंपनी जसेच याला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्झिट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया सोलेक्स एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1,356 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,464 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, सोलेक्स एनर्जी सेक्युर्ड ₹150 करोड सोलार मॉड्यूल ऑर्डर फ्रॉम SPRNG एनर्जी. तर मित्रांनो, सोलेक्स एनर्जी लिमिटेडला 150 कोटी रुपयांचा सोलार मॉड्यूल ऑर्डर मिळाला आहे SPRNG एनर्जीकडून. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर या कंपनीचे करंट शेअर प्राईस आहे 629.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 53.98%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, JSW एनर्जीज सबसिडरी टू ॲक्वायर O2 पॉवर्स 4.7 गीगावॅट रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलिओ फॉर ₹12,468 करोड. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने O2 पॉवरचा 4.7 गीगावॅटचा रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलिओ विकत घेतला आहे. किती रुपयांमध्ये? 12,468 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया रिलायन्स पॉवर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 43.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 85.84%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर आर्म सेक्युअर्स ₹3,760 करोड लोन फ्रॉम PFC. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रोजा पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेडने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 3,760 कोटी रुपयांचा लोनचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीमेंट साईन केला आहे आणि मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसुद्धा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1,221.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -5.49%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा.
तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सबसिडरी ॲक्वायर्ड्स कार्किनॉस हेल्थकेअर फॉर ₹375 करोड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने कार्किनॉस हेल्थकेअरला विकत घेतले आहे. किती रुपयांमध्ये? 375 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1052.25 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -34.11% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी कमिशन्स 175 मेगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स इन गुजरात. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरातमध्ये 175 मेगावॅटचा रिन्युएबल प्रोजेक्ट सुरू केला आहे आणि मित्रांनो, आता अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टोटल ऑपरेशनल रिन्युएबल एनर्जीची कॅपॅसिटी 11,608.9 मेगावॅटपर्यंत पोहोचलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.